मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची भेट। पवन कल्याण यांच्यावर मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली। आषाढी वारीमुळे महाराजस्व समाधान शिबिराला मुदतवाढ। आता 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान शिबिर। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। अंबरनाथ नगरपालिकेवर 7 महिन्यांनी विषय समित्यांची निवड पूर्ण। शिवसेनेला 4 तर भाजपला 3 सभापती पद। बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण समिती शिवसेनेकडे। वाशिम बाजार समितीत हळदीला विक्रमी दर। हळदीची प्रति क्विंटल 17,501 रुपये दरानं विक्री तर 7,700 क्विंटल आवक। दर वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद। बीडच्या केजमध्ये 5 वर्षांपासून 3 विषयांना शिक्षकच नाहीत। लवरीच्या बडेबाबा महाविद्यालयाला पालकांनी कुलूप ठोकलं। 5 दिवसांपासून ठिय्या आंदोलन। ठाण्यात AI कॅमेऱ्यांची 24 तास नजर। नितीन कंपनी जंक्शनवर ITMS सुरू। नियम मोडताच थेट घरी येणार दंडाचा मेसेज। ठाणे कल्याण डोंबिवलीत 350 कॅमेरे बसवणार। मुंबईच्या इशिता रिबाळेची भारताच्या राष्ट्रकुल जिम्नॅस्टिक संघात निवड। 24 ते 28 जुलैला स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये होणार स्पर्धा। राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत तिनं मिळवलं होतं द्वितीय स्थान। नैशा मेहतानं पटकावलं नॅशनल रोलिंग स्केटिंगमध्ये सुवर्णपदक। विशाखापट्टणममध्ये पार पडली आर्टिस्टिक रोलर स्केटिंग स्पर्धा। 10 ते 12 वर्ष वयोगटातील सोलो डान्स प्रकारात मारली बाजी। आशियाई जलतरण स्पर्धेसाठी मुंबईच्या 2 डायव्हर्सची निवड। स्वराज लाड आणि गीतिका सालियन भारतीय संघात। बँकॉकमध्ये 16 ते 21 जुलैला होणार स्पर्धा। तुषार गीतये प्रशिक्षकपदी।